जय भीम सगळ्यांना। मी डॉक्टर शांता शेंडे, योग तज्ञ, रमाई उद्यान, बगड़गंज, नागपूर। आज सावित्रीबाई फुले यांची जयंती। आपण जेव्हा जन्मलो, महिला जन्मलो आणि जन्मापासून आपण इथे गुलामगिरीच्या अंधकाराकडे जेव्हा 1800 मध्ये जेव्हा किंवा त्याच्या पूर्वीचा जो कालावधी होता तो अतिशय वाईट परिस्थितीचा होता। महिलांना घराच्या बाहेर जाऊ देत नव्हते, त्यांना सतीची प्रथा होती। बघा, त्यावेळेस आपण म्हणतोय की जन्म झाला 3 जानेवारीला सावित्रीबाई फुलेंचा, परंतु 3 जानेवारीला जन्म झाला हे म्हणणं अतिशय सोपं आहे, परंतु त्या कालावधीमध्ये जेव्हा जन्म झाला सावित्रीबाई फुलेंचा त्यावेळची परिस्थिती काय असेल तुम्ही इमॅजिन करा की त्यावेळची परिस्थिती अतिशय महिलाची वाईट होती आणि अशा परिस्थितीमध्ये स्त्रियांना ह्या डांबून ठेवत होते। आणि अशाच परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी 1831 मध्ये जन्म झाला। आणि त्या सावित्रीबाई फुले ह्या जन्म झाल्यानंतर त्या नेवासे पाटील यांची सातारा जिल्ह्यामध्ये त्याचा जन्म झाला आणि नेवासे पाटलांची त्या कन्या होत्या। आणि 13 वर्षाचे असलेले ज्योतिबा फुले यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं। आणि लग्न झाल्यानंतर सावित्रीबाई फुले ह्या मार्केटमध्ये गेले असताना त्यांच्या हातामध्ये एक जाणारे खिसनस मिश्रच या व्यक्तींनी त्यांना पुस्तक दिलं, परंतु सावित्रीबाई फुलेंना ते पुस्तक काय आहे, हे कशाचं आहे याची माहिती त्यांना नव्हती। त्यांनी हात फिरवलं आणि त्या घरी आल्या आणि त्यांनी विचारलं का हो हे पुस्तक मला त्यांनी त्या मार्केटमध्ये मिळालं, यामध्ये काय आहे सांगा बरं का। ज्योतिबा फुले यांना असं वाटलं की आपण यांना काहीतरी दिलं पाहिजे। महिलांना काही येत नाही, महिला घरामध्ये दबलेल्या आहेत। तू जर इथे सावित्री, तू जर इथे शिकली, तुझा एक शब्द जो आहे तो इतिहासाच्या पन्न्यामध्ये लिहिला जाईल आणि तू या जगामध्ये, या भारतामध्ये तुझं नाव मोठं होईल। सावित्री, तुला शिकणं अत्यंत गरजेचं आहे। तर तेव्हाच ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम तो अक्षर आहे, अक्षर हा गिरवायला सुरुवात केली आणि हा जो अक्षर गिरवला तर तो अक्षर तुझा एका त्या अक्षराचं मोठं रूपांतर होईल आणि त्यामध्ये येणाऱ्या महिलांना एक दिशा देईल, असं त्या आपल्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुलेंना म्हटलं आणि त्या तयार झाल्या। त्यांनी शिक्षण पूर्ण ज्योतिबा फुलेकडनं घेतलं आणि घेतल्यानंतर ज्योतिबा फुले हे जेव्हा घराच्या बाहेर जेव्हा काढण्यात आलं, त्यांना जे इतर जे पेशवा वर्ग होता, इतर लोक होते, त्यांनी जे आहे जे मनुवादी विचाराचे किंवा इतर विचाराचे जे लोक होते, त्यांनी जेव्हा हे ज्योतिबा फुले लग्नामध्ये गेला होते तेव्हा त्यांना लग्नामधून त्यांना बेदम मार काढून त्यांना बाहेर काढण्यात आलं। अशा वेळेस त्यांना जे आहे महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांच्या वडिलांनी घर सोडून जायला सांगितलं। बघा, आपण आपलं घर जेव्हा आपला संसार सोडतो तर आपल्याला कसं वाटतं हे बघा। एक दिवस गेलो, 8 दिवस कोणी नसलं तर कसं वाटतं। एका घरामध्ये चालणारी जी गाडा असतो, महिलांचा गाडा असतो, सगळं घरी सजलेलं असतं आणि सजलेल्या अवस्थेमध्ये जी ती महिला असते ती एकदम सुरळीत असते। परंतु अशा परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले ह्या ज्योतिबा फुलेंसोबत बाहेर पडल्या
आणि गेल्यानंतर आपले जे फातिमा शेख त्यांचे भाऊ जे आहेत वस्ताद, त्यांच्यासोबत ते राहिल्या, त्यांच्या घरी राहिल्या. त्यांच्या फातिमा शेख वाकरा शिवायच्या, त्यांच्यासोबत त्या सावित्रीबाई फुले सुद्धा वाकराचे शिवणकाम करायचं. आणि अशातच त्यांनी आपल्यासोबत फातिमा शेख यांना अक्षराचे जे धडे आहे अक्षराचे धडे दिले आणि धडे देऊन त्यांना पण सुद्धा पहिली शिक्षिकानंतर सावित्रीबाई फुलेच्या नंतर फातिमा शेखला ह्या दुसऱ्या शिक्षिका बनवलं. आणि त्यांच्या जोडीने सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि फातिमा शेख हे जे आहेत यांनी एक आपलं चळवळीचं काम एक सुरू केलं. आणि चळवळ करताना जे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची एकामेकाला जोडीची साथ मिळाली, त्यांच्या विचारामध्ये आपली भर टाकली सावित्रीबाई फुलेनी. आणि मग सावित्रीबाई तू इथे थांबू नकोस, आता आपल्याला इथून महिलांना शिक्षणाची जे दारे आहे ते मोकळी करून द्यावी लागेल. म्हणून 1 जानेवारी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा पुणे येथे बुधवार पेठेमध्ये काढली. आणि लगेच 4 वर्षामध्ये जवळजवळ 18 शाळा त्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी काढलं. आणि त्यानंतर सावित्रीबाई फुले यांची सुद्धा ती जोड लाभली. आणि सावित्रीबाई फुलेंच्या सोबत आज जर बघितलं तर जे आपल्यावरती अन्याय अत्याचार जर होत असले किंवा जर केशवपनाची जी प्रथा असली याचे सुद्धा धडे सावित्रीबाई फुले ह्या देऊ लागल्या आणि घरोघरी जाऊन शिक्षणाचा प्रचार केला. त्यावेळची परिस्थिती मैत्रिणींनो अतिशय वाईट होती की ज्या सावित्रीबाई फुलेंनी शाळा काढली त्यावेळेस त्या मुलींना असं आपल्या उजागरीने जसं आपण मुलींना शाळेमध्ये नेतोय तसं नेता येत नव्हतं. तर त्या शाळेमध्ये नेत असताना त्यांचे पालक जे आहेत ते पोत्यामध्ये भरून शानी त्यांचं सीलबंद करून त्यांना शाळेमध्ये न्यायचं आणि त्या मुली जाऊन शानी सावित्रीबाईच्या मांडीवर बसायच्या. अशा त्या सावित्रीबाईंनी त्या मुलींना घडवलं. आणि आज जर बनता तुम्ही डॉक्टर झाल्या, इंजिनियर झाल्या, वकील झाल्या, चार्टर्ड अकाउंटंट झाल्या, पायलट झाल्या, तुम्ही सांगा ह्या कोणामुळे? सावित्रीबाई फुलेमुळे झाल्या. परंतु सावित्रीबाई फुले एकीकडे आपण सावित्रीबाई फुले, दुसरीकडे जर बघितलं तर आजही महिलावरती जे अन्याय अत्याचार बलात्कार होत आहेत. एकीकडे महिला आज आपण शिकलेल्या असलो किंवा त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये जर सावित्रीबाई फुले या शिकून मोठ्या एका म्हणजे अंधकारामध्ये गुलामगिरीमध्ये असलेल्या महिलांना काढलं आणि मोठं केलं. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की ती गुलामगिरीमुळे नसून ती आज आपण पैशामुळे आज मागा राहिलेलो आहोत. यानंतर आपण मुलांना आपल्या मुलींना शिक्षण चांगल्या शाळेमध्ये द्यायचं म्हटलं तर आपल्याला पैशाची अडचण भासत आहे. कारण आज आपल्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या सरकारी शाळा बंद होत आहेत. गोरगरिबांच्या मुली आज त्या शाळेमध्ये कशा जातील? आणि आपण त्या मुलींना जर चांगल्या शाळेमध्ये शिक्षण द्यायचं असलं तर आपण त्यांना शाळेमध्ये जायसाठी आज आपली एक लढाई राहणार आहे. कारण तुम्ही आम्ही किंवा दररोजचे 2 टाइम खाणाऱ्या ज्या महिला आहेत ह्या सुद्धा आज शिक्षणापासून खेड्यामध्ये जा, पाड्यामध्ये जा, वंचित आहेत काही बी. तर त्यासाठी आपल्याला इथे द्यायचं होता काहीतरी, यांना मेसेज द्यायचा आहे. आपल्याला गुलामगिरीमधून ज्या महिला आहेत त्या निघल्या पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. अशाच या सावित्रीबाई फुले यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. एकीकडे महिलांची संख्या जी आहे त्या कमी होत आहे, महिलांची भ्रूणहत्या होत आहे. मग खरोखरच हे आहे सावित्रीबाईचं शिक्षण. आजही आपण शिकून आजच आपण महिला आहेत, महिलाच्या अपोजिशन मध्ये जात आहोत. हे पण थांबायला पाहिजे. आणि ह्यासाठी महिलांनी आपण एक होऊन सावित्रीबाईचा वसा आपण कसा समोर नेऊ आणि महिलावरती होणारे अन्याय अत्याचार आणि आज होणारे जे प्रकरण काही घडत आहेत, जे प्रकरण घडले आहेत त्या प्रकरणाला सुद्धा आपण वाचा फोडण्याचं काम
महिलांनी आपण सगळ्या एकत्र करूया आणि सावित्रीबाई फुलेंचे कार्य आहे हे आपण समोर नेऊया। अशा सावित्रीबाई फुले आहेत की त्या सावित्रीबाई फुलेंचे जे कार्य जे आहे ते एक ओघाडण्यासारखं आहे आणि भारतातील ह्या पहिल्या स्त्री शिक्षणाच्या जननी आहेत। त्या जननी नसून तुमच्या आमच्या थोर महापुरुषांना त्यांनी घडवलं आणि ह्या कशामुळे घडवल्या? आज जर स्त्री नसत्या, सावित्रीबाई नसत्या, आपण शिकलो नसतो तर पुरुषांना किंवा आपल्या मुलांना आपण घडवलं नसतं आणि आज आपल्या मुलांना घडवलं। म्हणून आज खऱ्या म्हणजे हे जे पुरुष आहेत हे पुरुष सुद्धा आज आपल्यामुळेच घडलेले आहेत, ह्या महिलांमुळेच घडलेले आहेत, हे आपण विसरता कामा नये। आणि ही आपल्यावरती कुटुंबाची, प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे आणि हीच जबाबदारी जी आहे सावित्रीबाईंनी आपल्याला दिली। कारण त्यावेळेची वर्णव्यवस्था, शेण, माती, चिखल अशा परिस्थितीमध्ये त्या जाऊन आपलं त्या शाळेमध्ये जाऊन त्या मुलींना शिकवायचं आणि त्या शिकवून घेतलेला जो वसा आहे तो आपल्याला दिला आहे, त्या आज आपल्या हयात नाही आहेत। या वशाला आपण समोर नेण्यासाठी आपण ह्या जगांना, या जगामध्ये, या भारतामध्ये, या सर्व महाराष्ट्रामध्ये आपण ह्या नृत्य ग्रुप जुना बगळगंज नागपूर येथून आपण आज मेसेज देत आहोत की महिलांनो तुम्ही उठा, जागे व्हा, तुमच्यावरती जबाबदारी आहे। होणाऱ्या महिलांवरती अन्याय अत्याचार आहे, त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम आणि ज्या महिलांना आज ज्या खेड्यापाड्यामध्ये शाळा आहेत त्या शाळेला सुद्धा गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत ज्या सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला इथपर्यंत आणलं आणि गोरगरीब महिलाच्या मुली आहेत किंवा जे कुटुंब आहे ते शिकवू शकत नाही त्यांना वाचवायसाठी आपलं मोलाचं कार्य लागणार आहे। आणि या कार्यामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी होऊन समोरच्या पिढीला आपण हा वारसा, शिक्षणाचा वारसा ह्या महिलांना आपण देऊया आणि शिक्षणात तो परी जितका जमेल तेवढं आपण खेड्यापाड्यात, ग्रामीण भागामध्ये वंचित, शोषित, पीडित अशा सर्व ज्या महिला आहेत त्यांना पण आपण बाहेर काढण्याचं इथून काम करूया, हेच मी इथे तुम्हाला सांगू इच्छिते। आणि अशातच सावित्रीबाई फुलेंचा जो मृत्यू झाला आहे तो मृत्यू झाला आहे आपला सावित्रीबाई फुले यांचा आहे 10 मार्च 1897 मध्ये त्यांचा मृत्यू झाला। एका प्लेगच्या साथीने त्या घाबरल्या नाही, त्यांना प्लेगची साथ झाली होती। त्या प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी आपला एक मुलगा सुद्धा गमावला, यशवंत नावाचा। एवढंच नाही तर ते महात्मा ज्योतिबा फुले हे जेव्हा मरण पावले तेव्हा त्यांच्या अस्थि विसर्जन कलशाचा कार्यक्रम त्या एका सावित्रीने त्यावेळेस आपल्या स्वतःच्या हाताने केला की त्यावेळेस इतकी वाईट परिस्थिती होती, अशा वेळेस केला। आणि सावित्रीबाई फुले आपल्या खांद्यावरती सर्वांचं ओझं घेऊन त्या वाहत होत्या, त्या प्लेगच्या साथीने नेणाऱ्या लोकांना, ज्या नेणाऱ्या पेशंटला त्या स्वतः नेत होत्या। अशाच त्या परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले ह्या ज्या आहेत ह्या आजारी पडल्या आणि त्यांचा 10 मार्च 1897 मध्ये त्यांचा मृत्यू झाला। अशा या महान कार्य असणाऱ्या इतिहासाच्या पन्न्यावर लिहिलेल्या सावित्रीबाई फुले तुमच्या आमच्या सर्वांना गुलामगिरीतून काढणाऱ्या, वर्ण व्यवस्थेमधून काढणाऱ्या सावित्रीबाई फुले ज्यांनी आपल्याला शिक्षणाची ज्योत दिली, शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला, अशा सावित्रीबाई फुले यांना आपण त्रिवार अभिवादन करूया। एवढे बोलतोय आणि मी माझे 2 शब्द समाप्त करते। जय भीम, जय संविधान, जय भारत।